धिसपीस मला सांगू नका. हा गप. ओ आजी हे नका ना करू. आपल्याकडे बाथरूम आहे हो. ते सोसायटी वाले ओरडतील मला. ए कसलं ते बाथरूम? बाथरूम मध्ये गेलं की जळलं मेलं जागाच पुरत नाही. मला कसं सगळं आईस पाईस लागतो म्हणून मी इथंच करणार. काय ग? अगं आई काय काय करायचं यांचं? अगं ए सांभाळ सांभाळ. हा दगड कोणी इथे ठेवला? ए भवाने, दगड काय म्हणतेस त्याला? मग दगड नाही तर काय? माझ्या पायाला लागलं ना. ए दगड काय म्हणतेस? माझी पेटी आहे ती पेटी. काय बाई आजकालच्या पोरी या म्हाताऱ्यांचं सामान पण जड व्हायला लागले यांना. जळलं मेले लक्षण ते. वैदेही बाय, आम्हाला कळतंय तुझी थोडी अडचण होईल, पण बाय काय करू, वेळच तशी होती. थोडं सांभाळून घे. तुला माहिती आहे ना, गावात सहजासहजी भाड्याने घर कोणी देत नाही. रस्त्यावर राहायची वेळ आली होती. अगं गौरीला पण आणलं नाही आम्ही सोबत, उगाच अडचण नको म्हणून. शिवाय तिचा अभ्यास पण होताच ना, म्हणून तिला ठेवलंय एका नातेवाईकांकडे. आम्हाला कळतंय तुझी अडचण होईल, पण माफ कर. अहो काका, माफी कसली मागताय? मला तुमची काही अडचण होत नाहीये. फक्त काय ना, ह्या सगळ्याची सवय नाहीये मला, म्हणून मी अशी रिॲक्ट झाले. आय एम सॉरी. पण काका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कावेरीसाठी काही पण. काका मी जरा ना पडते आता. काय काल रात्री खूप जागरण झालं, त्यामुळे डोकं पण जरा दुखतंय. तुम्ही तुमचं चालू द्या आरामात, मी आहे. जा. वैदेही, मी ऑफिसला जायला निघते आता. नाश्ता तयार करून ठेवलाय मी, तू पण खाऊन घे आणि त्यांचं ते घेतील वाढून. फक्त तू त्यांच्या सोबत राहशील का? म्हणजे कसं आहे, ते इथे नवीन आहेत ना, त्यांना इथलं पटकन काही समजणार नाही. आणि विषय असा आहे की पहिल्याच महिन्यात मला सुट्टी नाही मिळणार. तू सांभाळशील ना त्यांना? अगं काऊ, किती काळजी करतेस. मी आज घरीच आहे. तू बिनधास्त ऑफिसला जा. मला काही ऑफिसला जायची घाई नाही. जळलं मेले लक्षण ते.
दे पिऊ दे पिऊ नाही. पिऊ दे ना प्लीज नाही. पिऊ पिऊ प्लीज. ओके ओके ठीक आहे देईन, पण एका कंडिशनवर. तू मला पैसे दे. काय पैसे? म्हणजे तू आता मला ब्लॅकमेल करणार आहेस? मग काय करू? माझ्या कॉलेजच्या फ्रेंडचं गेट टुगेदर आहे आणि आई मला पैसे नाही देते. ती म्हणते की माझा खर्च वगैरे वाढलाय अँड ऑल. शी इज राईट. खूपच वाढलाय तुझा एक्सपेन्स. काय कुछ भी? हा कुठे वाढले माझा एक्सपेन्स? उलट मीच सगळ्यांच्या पार्टीज अटेंड करते. आता सगळे मला म्हणालेत पार्टी द्यायला, तर मी नाही कसं म्हणणार? ओके 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 रडू नकोस. देतो तुला पैसे, पण आधी दे इथे दे. नाही, आधी पैसे. एक हातचे दे, एक हातचे ले. पुन्हा पिऊ. हाँ, एक हाथ से ले, एक हाथ से दे. हाँ. थँक्यू. बाय. पिऊ तुला पैसे हवेत ना? घे. काय गेट टुगेदर साठी तुझ्याकडूनही पैसे घेतले हिने? काय ग? गेट टुगेदर नाही राज, तिची मैत्रीण आजारी आहे, तिला मदत हवी आहे. काय? अरे दादा, त्याला पार्टी वगैरे प्रकार नाही आवडत ना, म्हणून त्याला तसं सांगावं लागलं. पण थँक्स. पिऊ तू थांब. पिऊ काय पोरगी आहे यार, हिचं करायचं काय? मग राज हा. जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. ऍक्च्युली काल सानिया डिझाईन्स दाखवायला ऑफिसला आली होती ना. हे बघ राज, मी खूप समजावून सांगून सुद्धा ती बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेते आणि मला टेन्शन येतंय की पुढे जाऊन तुमच्यात असं काय नको व्हायला की आपल्यात. आधी ऑफिसचे विषय घरात नकोय. डोंट वरी. कितीही काही झालं ना तरी आपल्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. आय विल हँडल इट. डोंट वरी. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठू नका, बसा. ते जे काही मी तुम्हाला काल प्रेझेंटेशन दाखवलं होतं ते आज पुन्हा एकदा बघाल का तुम्ही? नाही म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला वेळ असेल तर. हा कावेरी मॅडम. अहो तुम्ही काय मला मॅडम म्हणताय? कावेरीच म्हणा. आणि कालसाठी खरंच सॉरी हा. म्हणजे काल वेळच नाही झाला. नाही नाही नाही, इट्स ओके, नो इश्यू. आपण पुन्हा स्टार्ट करूया का? हो या ना, बसा तुम्ही. मी एक फोन करू का तोपर्यंत? हो कर ना. तोपर्यंत मी लॅपटॉप ऑन करते. अरे काय करताय? पाणी टाका त्यावर. विचवा पाणी. पाणी टाका त्याच्यावर. काय चाललंय तुमचं? हॅलो, अगं कावेरी लवकर ये, घराला आग लागलीये. या, इट्स रेडी. काय? तू लवकर ये. काय झालं? पाणी पाणी आण. पाणी लवकर. काय करतेस तू? काय करतेस? वैदेही, तात्या. ओ बाय, बरं झालं तू आलीस.
बघ काय उद्योग करून ठेवलेत. तुम्हाला मी परत परत सांगत होतो नसते उपद्व्याप करू नका म्हणून, पण तुम्ही ऐकतच नाही कोणाचं. उपद्व्याप कसले केले? साधी चूल तर पेटवली मी, जळलं मेले लक्षात ते. हो पण घरात कोणी चूल पेटवतं का? आता दारात अंगण नसलं तर घरातच चूल पेटवत ना माणसं. आणि घरात चूल असली ना तर घराला कसं घर पण येतं. सासूबाई, घराला घर पण आणायला हे तुमचं घर नाहीये. हा सगळा काय प्रकार आहे? अगं काय सांगू तुला बाय, गॅस पेटत नव्हता म्हणून याने चूल पेटवली घरात. तरी यांना सांगत होतो चूल पेटू नका, चूल पेटू नका, आग लागेल त्याने. पण नाही ऐकेल तर तुझी आजी कसली. आजी अगं, आजी गेली चूल खंडात. चूल काय कधी पेटवली नाही मी. गावाकडे मीच पेटवायची ना चूल. सासूबाई, तिकडे ऐसपैस जागा असते. तुमच्या लक्षात येत नाही का? ही मुंबई आहे. इथे माणसाला 4 फूट एवढी मोजून जागा मिळते आणि त्यात चूल कसली पेटवताय? बाय तुला सांगतो, आम्ही घरात होतो म्हणून सगळं निभावलंय, नाहीतर काय झालं असतं, सगळा धूर झाला होता घरात. अरे पण हे सगळं करण्या अगोदर एकदा मला विचारायचं ना. तुला काय विचारायचं? तू कोण जाऊ सरपंच लागून गेलीस की काय मोठी झिपरे? तुला विचारून करायला आम्ही काय तुझे आश्रित नाही. हे बघ, माझ्या पण नातीचं घर आहे. काय गे, देतेस ना भाडं तिला? ती भाडं देते की नाही हा मुद्दाच नाहीये. गॅस पाईपलाईनचा ना मेंटेनन्स सुरू होता. अर्धा तास थांबला असतात ना तर गॅस लाईन सुरू झाली असती. पण नाही, तुमच्याकडे ना पेशन्सच नाहीये वाटतं. ए, पेन्शन पेन्शन काय करतेस? पेन्शन नाही म्हणून तर इथं आले ना मी. पेन्शन नाही हो, मग पेशन्स. कुणाशी बोलतेय मी? वैदे तू 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 जरा शांत हो. मी 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 सगळं आवरते, काही काळजी करू नको तू. थँक्स. आली मोठी आई, ग बस. आई आई करते. शांत हो वैदेही, अशा चुका होतात. यार, आजचा दिवसच खराब आहे. राज, आज संध्याकाळी कॉफीसाठी भेटूया का? यस, दिवस इतकाही वाईट नाहीये. चला प्रिन्सेस, तुमच्या प्रिन्सला भेटायला. त्या मीटिंगचे सगळे मिनिट्स आज संध्याकाळपर्यंत तयार ठेव. अगं सानिया, की बस बस ठीक आहे. काय झालं कावेरी बरोबर तुझी मीटिंग झाली, तिने प्रेझेंटेशन बघितलं? नाही ऍक्च्युली घरून तिला काहीतरी इमर्जन्सी आली म्हणून ती निघून गेली. हो, काय इमर्जन्सी आली म्हणजे? काही बोलली नाही मला ती. एक मिनिट मी विचारते हा, कारण नाही तर अशी जायची नाही कावेरी. हॅलो. हॅलो कावेरी, अगं काय झालं? तू एकदम अचानक निघून का गेलीस? काय झालं? काय प्रॉब्लेम झाला? नाही म्हणजे सगळं तसं ठीक आहे. घरी काय झालं, एक ऍक्सिडेंट झाला आणि आग लागली, त्यामुळे. अरे बापरे. अगं पण काय म्हणजे घरात कोणाला काही इजा नाही ना झाली? नाही, कुणाला काही झालेलं नाहीये, सगळे बरे आहेत. फक्त काय झालंय, घरी खूप पाणी झालंय ना. मी ते सगळं आवरते आणि येते ऑफिसला. मला फक्त थोडा उशीर होईल मॅडम. म्हणजे आणि खरं तर सॉरी. म्हणजे मी ऑफिसहून तुम्हाला इन्फॉर्म न करताच निघून आले. कावेरी, मी समजू शकते, असं काही झालं तर माणूस असाच जाणार ना निघून. आता इतके वाजलेत. खरं तर मला तुला माझ्यावर मीटिंगला न्यायचं होतं, पण तू एक काम कर कावेरी, आता येऊच नकोस तू.
तू घरातलं सगळं आवरून घे निश्चिंतपणे, ठीक आहे? आपण एका प्रोजेक्ट बद्दल बोलत होतो ना, त्याची मीटिंग आहे संध्याकाळी, ती माझ्याऐवजी तू अटेंड कर. ठीक आहे मॅडम. बाकी ती मीटिंग कुठे आहे, काय आहे, बाकीचे सगळे डिटेल्स तुला बच्चू मामा देईल. हो हो चालेल. आणि काळजी घे. ओके ठीक आहे. बाय मॅडम. सानिया, जरा कावेतच्या घरी काहीतरी इमर्जन्सी झाली ग. मलाही आता मीटिंगला जायचंय, काय करूया आपण? बाळा, मी तुला पुन्हा पुन्हा सांगते, पण उद्या आपण चर्चा करूया का या विषयावरती? चालेल तुला? हो. आता कशी जाणार आहेस घरी? काय तुला? नाही, डोंट वरी, जाईन मी. ओके, टेक केअर बाळा. काय प्रोफेशनलिझम या मोहितांचा. रोज मला इथे बोलवतात, बसून ठेवतात आणि तसंच पाठवून देतात, जसं मला दुसरे कामधंदेच नाहीयेत ना. मुद्दामून करतात हे सगळं. पण एक लक्षात ठेवा, हे जर मुद्दामून करत असाल ना, तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसेल. या सगळ्याचा एक ना एक दिवस मी नक्कीच रिव्हेंज घेणार. आज तुम्ही मला नाचवताय, पण एक दिवस मी तुम्हाला नाचवेन. हो हो हो, नक्की नक्की भेटूयात. हा, संध्याकाळी 7 वाजता रेस्टॉरंटचा पत्ता तुला मेसेज करतो मी. डन 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 डन. अरे वा मामा, आज एकदम खुश दिसताय. अरे म्हणजे काय, आज माझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझं लग्न जवळ जमणार आहे. अरे वा, पण जमलं कसं? खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरे म्हणजे खूप वर्षांपूर्वीची मैत्रीण होती माझ्या वयाचीच. अचानक भेटली, खूप गप्पा मारल्या, नजरेला नजर भिडली, तार जुळली, सूर जुळले. म्हटलं तिला एका रोमॅन्टिक डेटवर नेऊया आणि लग्नाची मागणीच घालूया. एक मिनिट. हॉटेल स्टार पॅलेस. हा, मी बच्ची बोलतोय, माहेरच्या चहामधून. मला ना रोमॅन्टिक डेटसाठी एक टेबल बुक करायचं होतं. मला सांगा, रोमॅन्टिक डेटवर येणाऱ्यांसाठी तुमच्याकडे ऑफर्स आहेत का? काय? कॉन्टिनेंटल फूड प्लस बलून्स, कॅन्डल लाईट डिनर पण आहे विथ गुलाबाच्या पाकळ्या. वा, हे बघा हे बघा. काय ना, तुमच्याकडे ज्या काही ऑफर्स आहेत ना, त्या सगळ्या मला हव्या आहेत. काय, माझी रोमॅन्टिक डेट आहे ना, ती एकदम सॉलिड व्हायला हवं, एकदम सॉलिड. हा, थँक्यू थँक्यू. अरे कसल्या ऑफर्स आहेत माहितीये का तुला? अरे बच्चू, बरं झालं तू इथेच भेटलास मला. मी करणारच होते तुला फोन. आपल्या त्या प्रोजेक्ट वरती काम चालू आहे बघ, तर त्या इन्व्हेस्टर बरोबर आज मीटिंग ठरली आहे बरोबर 7 वाजता. काय रे, काय झालं? काय नाही, तू सांग ना. महत्वाचं काम म्हणजे आपले ते फार इम्पॉर्टंट इन्व्हेस्टर आहे, तर त्यांच्यासाठी कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये मीटिंगसाठी टेबल बुक कर. हा, आणि राजवर्धनला मी फोन करते, त्याचा फोन लागत नाही, त्याला कळवून टाक, ठीक आहे? आणि कावेरीला पण SMS टाक. काय? ठीक आहे, मी राजलाही कळवतो आणि हॉटेलही बुक करतो. टेन्शन नॉट. हा, हा, हॉटेल सनस्टार प्लाझा. हा, मला आहे ना क्लायंट मीटिंग साठी टेबल बुक करायचं होतं संध्याकाळी 7 वाजता. राज, अरे आज संध्याकाळी ना तुला इन्व्हेस्टर बरोबर जायचंय. म्हणजे तुझी मीटिंग आहे इन्व्हेस्टर बरोबर संध्याकाळी 7 वाजता. कुठे मीटिंग? हॉटेल स्टार पॅलेस. ताईला जमणार नाहीये, तुला जायचंय मीटिंगला. हा, शार्प 7 वाजता. ओके मामा, मला सांग, कुठलं तरी एखादा चांगलं रेस्टॉरंट सजेस्ट कर ना, म्हणजे ॲम्बियन्स चांगला असेल, छान गप्पा मारता येतील असं. डेट अँड ऑल काय? मामा, मीटिंग आहे. आहे आहे आहे, असं एक हॉटेल आहे, सनस्टार प्लाझा. कमाल हॉटेल आहे, सगळं मिळतं तिकडे. पण हे बघ, संध्याकाळी 7 वाजता मीटिंग आहे स्टार पॅलेसला, ते विसरू नकोस. हा, ओके, हॉटेल स्टार पॅलेस, इव्हिनिंग ॲट 7 PM. करेक्ट. कूल.
येस सर. माहेरचा चहाच्या नावाने टेबल बुक केलं. ओ येस येस, प्लीज कम विथ मी. प्लीज सीटेड सर. थँक्यू. आय जस्ट कम सर. टेबल बुक केलं होतं, माहेरचा चहा. ओ येस, दॅट टेबल. थँक्यू. तुम्ही काकू, तुम्ही इथे? तुम्ही इथे काय करताय? आय थिंक हे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये कुणी येऊ शकतं. तुम्ही इथे काय करताय? मलाही वाटतं हे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये कोणीही येऊ शकतं. हो का? मी इथे एका इम्पॉर्टंट मीटिंगसाठी आलोय. हो का? मीही इथे एका इम्पॉर्टंट मीटिंग साठीच चालले. रत्नमाला मॅडमनी पाठवलंय मला. त्यांना असं वाटतंय की मी ही मीटिंग हँडल करावी. म्हणजे आता तुम्ही ही मीटिंग करणार? नो इश्यू. प्लीज हॅव अ सीट काकू. त्या इन्व्हेस्टर समोर जर मला काकू म्हणालात ना तर म्हणजे इन्व्हेस्टर्स येईपर्यंत म्हटलं तर चालेल ना काकू? ही बाई हा माणूस आहे ना. काय तुमच्यापर्यंत काही नाही. सावकाश. सर, हे तुमच्यासाठी. एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? तुम्हीच रोमॅन्टिक डेटसाठी पॅकेज बुक केलं होतं ना? एक मिनिट, एकच मिनिट प्लीज. मामा, मामा, हॉटेलचं बुकिंग कोणी केलंय? मीच बुकिंग केलंय. अरे अरे पण थोडा घोळ झालाय रे. घोळ? कसला घोळ? म्हणजे माझ्या मैत्रिणीला डेटवर नेण्यासाठी मी हॉटेल फिक्स केलं होतं ना, तिथे तू गेलायस. आणि आपल्या क्लायंट मीटिंगसाठी मी दुसरं हॉटेल फिक्स केलं होतं जिथे मी आलोय. आणि झालंय असं की ज्या मैत्रिणीला मला भेटायचं होतं ना, तिला मी तिथला ऍड्रेस दिलाय आणि आपल्या क्लायंटला सुद्धा मी तिथलाच ऍड्रेस दिलाय. आणि इथे एक मुलगी तुझी वाट पाहतीये. कोण मुलगी? एक मिनिट. हा, तुमचं नाव काय म्हणालात? वैदेही. वैदेही म्हणून आहे. मामा, म्हणजे तू हॉटेल सनस्टार प्लाझाला आहेस? अरे काय झालं ना, दोन्ही हॉटेलमध्ये स्टार आलं ना, म्हणून घोळ झाला सगळा. राज, अरे म्हणजे स्टार फिरलेत रे, आता काय करू मी? अरे पण तू इथे माहेरच्या चहाच्या नावाने बुकिंग आहे असं का सांगितलंयस? ते
काय ना माहेरचा चहा सांगितलं ना की चांगला डिस्काउंट मिळतो रे. आणि काय हॉटेल फुल जरी असलं ना तरी आपल्यासाठी एक टेबल रिझर्व करून ठेवतात ते. हा पण आता मी जाम घोळ घालून ठेवलाय. एक 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 मिनिट. लिसन टू मी डोंट गेट पॅनिक. डू वन थिंग. ती जी मुलगी आहे ना तिला फोन दे. हा देतो. तुमच्याशी बोलायचं आहे. हॅलो. हाय राज हिअर. व्हॉट आर यू डुईंग देअर? 8 वाजता भेटायचं ठरलं होतं ना. हो खरं तर काय मी ट्रॅफिकच्या भीतीने ना जरा लवकर निघाले, पण नेमकं आज ट्रॅफिक लागलंच नाही आणि मी 1 तास लवकर पोहोचले. ओके ओके नो इशू. तू तू तिथेच थांब. आय फिनिश माय मीटिंग आणि लवकरात लवकर तिकडे पोहोचतो. तोपर्यंत मामा तुला कंपनी देईल. ओके नो प्रॉब्लेम. ओके बरं एक काम कर, बच्चू मामाकडे फोन दे. ओ 1 मिनिट. हा बोल राज. मामा नीट ऐक. आता यापुढे कोणताही प्रॉब्लेम क्रिएट न करता माझ्या ज्या गेस्ट आहेत त्यांना नीट कंपनी दे प्लीज. ठीक आहे देतो कंपनी. आता काय मीच घोळ घालून ठेवलाय. बाय. नमस्कार. मी बच्चू मामा म्हणजे राजवर्धनचा मामा. मी बॅचलर आहे अजून. तुमचं लग्न झालंय? काय? काय की मामाने हे सगळं स्वतःसाठी प्लॅन केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आता आपण इथे आहोत. मग काय आता काय करायचं? काय करायचं म्हणजे यांना सांगायचं हे सगळं कॅन्सल करा. नाही हो, असं सांगणं सहज शक्य आहे. विषय असा आहे ना, कसं आहे? कसाच नाहीये. माहेरच्या चहाने बुकिंग करताना घोळ घातला असा त्याचा अर्थ होणार नाही का? युअर करेक्ट. पण कसं आहे, इन्व्हेस्टर्स सोबत हे बोलून हे फ्लावर्स घेऊन मीटिंग केली तर इन्व्हेस्टर्स सगळ्यांना सांगतील की माहेरच्या चहावाले मीटिंगला नाही डेटला बोलवतात. हो, प्रॉब्लेम आहे खरा. एक सेकंड, इन्व्हेस्टरचा फोन आहे. एकच मिनिट. हॅलो. ओके नो प्रॉब्लेम. या नो इशू. यप बाय बाय. काय झालं? काय म्हणाले? त्यांना यायला तासभर लेट होणार आहे. तासभर उशीर होणार आहे? एवढा वेळ आपण काय करायचं इथे? लेट मी थिंक. लेट्स डू वन थिंग. हा जो काही प्रॉब्लेम क्रिएट झालाय तो असाच राहू दे. तासभर इथे घालव आणि इन्व्हेस्टर्स सोबत इथेच मीटिंग करू. म्हणजे माहेरच्या चहावाले घोळ घालतात असं इथे इम्प्रेशन नाही पडणार. व्हॉट्स इट? ठीक आहे. पण कसं आहे ना, मुळात मला डेटवर जाणं ही संकल्पनाच पटत नाही. त्यात करून तुमच्या बरोबर तर मुळीच नाही. पण ठीक आहे, माहेरचा चहासाठी मी एवढं करायला तयार आहे. काकू
मी सुद्धा तुमच्यासोबत डेटवर जायचं स्वप्न घेऊन जन्माला आलो नाहीये. डेट विथ यू माय फूड. आणि कसं आहे ना, तुमच्यासोबत डेटवर जाण्यापेक्षा आय विल प्रेफर टू. यस सर. आणि विषय असा आहे की ते आपण माहेरच्या चहाचं नाव खराब होऊ नये म्हणून हे सगळं करतो. Get it? कळलं. सर. हा. यू 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 कॅरी ऑन प्लीज. ओके. काय ना, माझ्यामध्ये सगळा घोळ झालाय. तुमचं नाव काय म्हणालात? वैदेही. हा, वैदेही. झालंय काय, मी ज्यांना भेटायला तिथे बोलवलं होतं ना, तिथे मी गेलो नाही म्हणून त्या चिडून निघून गेल्या हो. आणि आमची एक क्लायंट मीटिंग होती ना, ती इथे या टेबलवर मी बुक केली होती. आणि राजनी तुमच्यासाठी इथे हे टेबल बुक केलं. आता काय झालंय, मी त्या टेबलवर बसणार, तुम्ही या टेबलवर बसणार, असं लांब लांब बसणं कसं वाटेल ना ते. आणि राजनी सांगितलंय मला तुम्हाला कंपनी द्यायची म्हणून. मग इथे बसलेलं बरं नाही का? सगळं कळलं मला. मगाशी नाही का तुम्ही फोनवर बोलत होता तेव्हा सगळं ऐकलं मी. हा, मग ठीक आहे. हे बेस झालं, उत्तम आहे. आता राज येईपर्यंत ना आपण कधी खाऊन घेऊया. हा, काय घेणार तुम्ही? काही चालेल. काहीही नावाचा पदार्थ नाही मी तिथे. सॉरी, बॅड जोक. वेटर, 2 फालुदा. फालुदा? इथे येऊन फालुदा खायचा मी? काही म्हणालात का? नाही. सर, मॅम, दिस इज फॉर यू. अब दिन गुजरते नहीं, रातें कटती नहीं, तस्वीर से बात बनती नहीं, तो आजा. काकू, डोळे इतके मोठे करून बघू नका, फुगे फुटतील.
ला 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 ले ला 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 तुम जो मेरे Thank you, thank you, thank you, thank you. असा चेहरा पाडून कशाला टाळ्या वाजवल्यात? जरा हसायचं ना. नाही, छान वाजवलं त्याने, गाणंही छान म्हटलं, पण जी शार्प मध्ये केलं असतं ना तर अजून बेटर झालं असतं. आणि एक दोन नोट चुकल्यासारख्या वाटल्या मला. हो का? हम्म. थांबा, जाऊन सांगते त्याला. बाबा रे, परीक्षा खाली आहे तुझं गिटार ऐकायला, जरा नीट वाजव. वाजवेला मग तो नीट. शट अप. काय शट अप? तुम्ही कधी दुसऱ्या विषयी चांगलं बोलूच शकत नाही का? सवयच नाहीये का तुम्हाला तशी? इतकं चांगलं गिटार वाजवलं त्याने, इतकं चांगलं गायला तो. जरा त्याचं कौतुक कराल, पण नाही. एवढंच जर कळतं ना तर तुम्ही जाऊन वाजवा गिटार. येतं का तुम्हाला? युअर करेक्ट. पण कसं आहे ना काकू, समोरच्या बद्दल झिरो इन्फो असताना उगाच वाटेल ते बडबडू नये, उगाच लेक्चर देऊ नये. नाउ यू जस्ट वेट अँड वॉच. थँक्यू. हाऊ लकी शी इज. असा बॉयफ्रेंड मिळाला ना खरंच खूप नशीब लागतं. Thank you. Just a moment. Yeah. थँक्यू. 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 थँक्यू.
सो काकू असं वाजवतात गिटार. एवढे सूर कळतात तर मग बोलण्यात काय येत नाहीत ते? कशाला समोरच्याशी नेहमी असे तारा सप्तकात बोलत असता? मी तसं बोलतो कारण ती माझ्या बिझनेसची गरज आहे. मी जर टोन डाऊन करून बोललो ना तर माझा बिझनेसही डाऊन होईल. सर, दिस इज फॉर यू. केक. विश यू अ ग्रेट लाईफ टुगेदर. सर, केक भरवताना एक फोटो. फॉर व्हॉट? जस्ट फॉर अ मेमरी. नंतर त्याची प्रिंट काढून आम्ही तुम्हाला देऊ. इट्स पार्ट ऑफ पॅकेज. हो का? हा. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे मी तुम्हाला केक भरवतानाचा फोटो व्हायरल झाला तर काय होईल माहितीये का? लोक असं म्हणतील की आपण दोघं लग्न करणार आहोत आणि त्याही पेक्षा महत्वाचं, राजवर्धन त्याच्या ऑफिस मधल्या एका स्टाफ मधल्या मुलीला डेट करतोय असं लोक म्हणतील. त्यांना असं वाटेल की आपण लग्न करणार आहोत. लग्न तुमच्याशी मुळीच नाही. जरा हळू. त्यापेक्षा ना मी हिमालयात जाईन. काकू, मी लोक काय म्हणतील ते सांगतो. उगाच अंगावर कॉक्रोच पडल्यासारखे ओरडू नका. जुरळही परवडलं हो, पण तुम्ही नको. काकू, माइंड युअर लँग्वेज. माझ्या समोर सतत आडव्या येणाऱ्या मांजरी सोबत मलाही लग्न करायचं नाहीये. माझा मुद्दा समजून घ्या, कळलं का? आपण लग्न करणार आहोत असं जग म्हणेल. आणि मी काय, मी उद्या 10 मुलींना डेट केलं ना तरी मला फरक पडत नाही, कारण मला लग्नच करायचं नाही. हा, पण तुमच्या लग्नाला नक्कीच प्रॉब्लेम येते. माझ्या लग्नात कशाला प्रॉब्लेम होईल? माझी पत्रिका ना खूप चांगली आहे. माझं लग्न ना व्यवस्थित होणार आहे. माझ्या नशिबात खूप चांगला माणूस लिहिलेला असेल. करेक्ट आहे. त्या बिचाऱ्या चांगल्या मुलाच्या नशिबात काकूबाई. तुम्ही ना माझं म्हणणं समजून घ्या. उगाच इथे सीन क्रिएट करू नका प्लीज. एक्सक्यूज मी. आम्ही एक काम करतो, मेमरी म्हणून आम्ही एक आमचा सेल्फी क्लिक करतो. ठीक आहे, लगेच. नो प्रॉब्लेम.